बोलत आहे म्हटलं. हा हा बोला ना. 23 मार्चला ग्राउंड झालं ना SRPF गट क्रमांक 15 बिरसे कॅम्प गोंदियाला. हा हा ग्राउंड झालं काय? ग्राउंड झाला हो. ग्राउंडच्या अंदरची कशी काय प्रक्रिया होती? स्टार्टिंगले किती वाजता म्हणजे रिपोर्टिंग टाइम किती होता हॉल तिकीटवर यायला? माझ्या हॉल तिकीट 3 वाजता होता, परंतु माहिती आहे का तिथे 1 वाजेपासून एंट्री चालू होती रातच्या वेळेस. रात्री? हो 1 वाजेपासून एंट्री चालू. अरे बापा रे, म्हणजे 3 हो. तास टायमिंग होता. 3 वाजेची एंट्री माझी हॉल तिकीट होता लिहिला. सकाळचेच ना 3? हो सकाळची 3 म्हणजे रातची 3 पकडाते. हाव रातची 3. हाव रातची 3. हो, हो. अरे ते 1 बापा रे. वाजेपासून एंट्री चालू. अरे बापा रे, 1 वाजतापासून? हो 1 अरे बापा. वाजेपासून. हा हा आणि ते कसं गेल्याच्या नंतर गेटवर एक फॉर्म देतात. हा 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 दोन फॉर्म भेटतात ते म्हणजे चिपको भरतीचा पहिलाच दिवस होता ना 23 तारखेले? हो 23 तारखे पहिलाच दिवस होता. हा हा तर किती पोरं बोलावले ते ना? ते ना पुरे 900 बोलवला होता. बापरे, 900 पोरं? हो 900 मधून 400 झाले होते. काय बोलतो? हो म्हणजे आज पण एकदम 400 झाले होते. हा नाही हो. नाही 500 बोलावले असं ना कोणती? नाही 900 कारण की ते आपण जसं एंट्री होते हा तर हा तिथे आपण कोणा टेबल क्रमांकावर जेव्हा तिथे लिहिला राहते ना, हा हा तर त्या टेबल क्रमांक 1 ते 900 पर्यंत लिहिला होते ती. हो काय? पण हो, नाही पण अर्धे माझ्या मित्राची मी हॉल तिकीट पाहिले कोणी त्याचं हा. 27 तारखेला ग्राउंड आहे. तर त्याचा 3,000च त्याचा अर्ध क्रमांक आहे. 3000च आहे का अर्ध हा क्रमांक? 3,000च आहे त्याचा. 500 पोरं बोलवून आले ते 100 तर मग विद्यार्थी राहू शकते गैर तर. गॅप असेल ना आता तुमच्या रेकॉर्डिंग चालू आहे का? तसं आपण मोकळे बोलू. हा हो रेकॉर्डिंग चालू आहे ना. हो मग तुम्ही काढून टाकजाल ना हे. हा हो म्हणजे हे व्हिडिओ बनवासाठी. हा 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 तुम्ही म्हणजे कालच फोन पोरायला केला माहिती का भेटली त्याची? पाहिजे ना ग्राउंडच्या अंदरची. तुम्ही कालच फोन नाही केला, मी तू वाट पाहत होतो फोन करजाल म्हणून साहेब. हा बरोबर आहे, काल लावतो तुम्ही. मला वाटलं तुम्ही अंदर असाल. नाही मी काही 9 गडबडमध्ये वाजे असं वाटलं. बॅच येऊन जाते. हाव काय? 9 वाजता कम से कम किती कम से कम हा, हा. 300-400 पोराबारा येऊन जातात. मला असं वाटलं दुपारचे 3 वाजताचे आहे तुमचं रिपोर्टिंग टायमिंग. त्याच्यानं मला वाटलं टाइम होईन बा याले ह्या कामात असन बा गाडी नाही फाडीवर असन. दुपारची नाही जी सकाळची हो होती. सकाळची होती ना. हो ना तेच ना. हो. मला असं वाटलं दुपारचीच आहे का 3 वाजता. नाही नाही हो. दुपारची नव्हती. हा हा सकाळची होती एकदम. हो अरे मी 9 बापरे. वाजता बाहेर येऊन गेलो होतो. हा एवढ्या लवकर? हो ना एका अरे खट्टे बापरे. कसे माहित आहे का? हा तिथे कसं आहे एका खट्टे पूर्ण पोराबाराला परवतेत ना जे अरे. आखरी समजा एका दुःख आले हा त्याची दुसऱ्या बॅचमध्ये होते रनिंग. अरे बापा रे, एवढं 6 डेंजर? वाजेच्या बाद मध्ये एंट्री नाही. काय बोलता? हो 6 अरे वाजेच्या बा. बाद एंट्री नाही देत ते. अरे बापरे, 6च्या अंतर अभिभाव एवढं डेंजर? डेंजर म्हणजे आता ते हा. रनिंग पहिली बॅचची रनिंग होते हा हा 6:30 बरोबर आहे वाजे. ना. अरे बापा 6:30 वाजे हो ना. आणि 1600 मीटर नाही आहे ना ते 5 किलोमीटर 5 आहे. किलोमीटर आहे आणि त्याच्यात उन्ही ताईनी तर धावायला हो, नाही लावू शकत उन्हामध्ये ना. धावा लागते आणि ते बरोबर कसं आहे. जसं एका पोट्याला धावला तर पुरा स्टाफ जमा करावा लागते अजून त्याले. हा हा बरोबर आहे. अजून टाइमपास करणं हे हो करणं. टाइमपास म्हणून ती एंट्री नाही घेत 6 बरं तिथं वाजेच्या राहायची आणि जेवणाची काही व्यवस्था आहे का तिथं? जेवणाची व्यवस्था नाही, राहायची व्यवस्था त्यांना करून दिला बाहेर असा ना का धाबा टाईप आहे तिथे जेवढं हा हा कॅम्प जेवढं त्याचे हा हा आणि त्याची गाडी येते बस. हा हा ते बस तिथे बस आणणार बस. आहे. हा हा रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर येते त्याची गाडी. ना बस स्टॉपवर पण राहते. हो का बस स्टॉपवर येते? हो तर ते 12 रातभर वाजेपर्यंत रातभर 11 येते साडे त्याच्या? 11 वाजेपर्यंत आणून देतात ते फक्त. हो काय रातचे? हा रातची 11 पर्यंत आणून देतात बस, मग त्याच्यानंतर आणून देत. अरे बापा रे. हो नेऊन पण देतात ते. हो ना. हो ते तर माहीतच आहे. नेऊन देते आणून देते माहीत आपल्याला. हो हो जेवणाची व्यवस्था नाही केली आहे तिथं कोणी? नाही नाही काही नाही, फक्त केळी देतात ना एक बिस्किट देतात ते. अरे हो ना. मागच्या हा. याच्या अगोदर झोपायची जेवणाची व्यवस्था करून व्यवस्था. दिलात मुलांसाठी. हो ना. तरी झोपायची व्यवस्था एक धाबा आहे. हा हा तरी हा. मोकळी जागा आहे, कम से कम 300-400 पोरं बरं आरामाने मागते ते. अरे बापा रे. हो हो ना. हम्म. आणि जेवणात मग हॉटेलात जेवावं लागत असेल तिथं? हो ते हॉटेल म्हणजे असं साधाच हॉटेल आहे लहानसा. हा 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 हो तेच जेवायचं आहे, नाही तर मग बरोबर आहे. तिकडे कुठे बाहेर, पण तिकडे बाहेर जागाही नाही आहे तिथे कुठे. हा हा बरोबर आहे. पुरा असा खुलाच्या एकदम तो पहिल्या वेळेस माझी पहिली भरती होई हा SRPF हा ची. बरोबर आहे बरोबर आहे. आणि जेतून एंट्री देतूनच धावत अंतर होते. ते 5 किलोमीटरचं अंतर जास्त वाटते का जरा त्या हिशोबाने? नाही नाही 5 किलोमीटरच्या नसे अंतर जास्त ते बरोबर बरोबर आहे. बरोबरच एवढं आहे का काय? घडी नाही घालून देत ते, घडी नाही हा म्हणतात अरे पहिले. बापरे, घड्याला घालू देत नाही? नाही पहिले चेक करून टाकतात. अरे घडी घुडी काहीच नाही. अरे बापा. स्पाईक पण अलाउड नाही. अरे बापरे, लय हा. स्ट्रिक्ट काम केलं त्याने. याच्या अगोदर घड्याला तर घालू देत नाही ते. हो का ह्या वेळेस हो. नाही घालू दिला घड्याळ. अरे बापा रे. हम्म. कसं घड्याला पाहिजे मेन म्हणजे कसं आपल्याला अंदाज हो, लागते घड्याळ ना म्हणजे किती आपल्याला टायमिंग माहित राहिला तो. चालते. मी किती माझ्या timing एवढं राहिला? ताकदीने धावलो मी ते हा. 25 मिनिट टाइम होता आपला. किती? माझी घड्याळ नव्हती हा तर मी ते बहुत ताकदीने धावलो, माझ्या पुढे हातपाय दुखून राहिले. हा किती टायमिंग किती आला तिथं? ते 20 मिनिटात आलो मी. अरे बापरे.
तिथे म्हणजे कसं बाप्पाले. माहित आहे का, अरे बापाले का. मुलं ताकदीन धावतात, कारण की हा. माहित आहे का, नको 25 मिनिटं लागून द्यात. हा हा 5 किलोमीटर म्हणला म्हणजे आपण कसं घडीच घालते माणूस, केव्हा टायमिंग लावा आपण, हा हा बरोबर आहे ना. असं आहे. आणि पहिले असा तळ आहे वाटते, जायच्या वेळेस तळ आहे वाटते तो बहुतेक. नाही काही नाही पुरा उतार समान उतार आहे, समान आहे. समान आहे, पुरा उतार आहे. हा उतार आहे, एक नंबर. जायच्या अगदी उतार आहे आणि तिकडून तळाव आहे आणि- याच्या वेळेस. थोडासा बहुत असेल असा. हा हो थोडाफार. 5 किलोमीटर चढाव पण राहिलं तर काही फरक नाही पडत ना तसा. बरोबर आहे ना. मी दिला आहे तिथं 2023 ला. हो का, 2023 दिलं होत्या. हा 2023 ला दिला आहे तिथं. आणि आता 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 ह्या वेळेस भरला ना तुम्ही? हा भरला ना, एकदम शेवटी आहे ना, एकदम एंडिंगला आहे ना. तुम्ही अकरील फॉर्म भरले होते? एकदम शेवटी भरलाय मी. हो शेवटी भरल्या. हो तरी एखादा महिना टाइम आहे. टाइम नाही कुठं केला मग? 31,000 अर्ध क्रमांक आहे. 31,000 म्हणजे तुमच्या तो केव्हा जायची मग? एका दिवशी 500 बोलवून आले ते. 500 जण. 500 म्हणजे 500च बोलवून आले ते. कोण की एवढे पोरं गैरहजर राहत नाही सहसा रोजच्या रोज. नाही सांगू मी तुम्हाला, हा 500 अगर बोलवते ते नंबर नाही राहते पर 500 पर्यंत. हो ना. काय म्हणतो, कारण ते माहित 500 राहते ना, 500 पर्यंत बोलत 500 पर्यंत अर्ज क्रमांक राहतात त्याची. हो पण हो. तिथे 900 पर्यंत अर्ज क्रमांक होता, मी गेलो अरे त्या दिवशी. बापरे. हो ना. 900 पुरायला बोलवतात ते. हो हो. सकाळी समजा एंट्री किती वाजता? 1 वाजता दिली. हो 1 वाजे तू किती वाजता लागला होता रांगेत? मी तरी 2 वाजता. हा हा 2 वाजता रांगेत लागला होता. हो, आणि रांगेत म्हणजे रांगेत मग 5 वाजेपर्यंत थांबून ठेवते येते आपल्याला. ते माहित आहे का, एंट्री झाली. हा लगेच होते का एंट्री? एंट्री लगेच होते, गेटवर 50-50 ची बॅच बनवते हा हा गेट पाशी. आणि तिथून पाठवतात. हा हा बॅगा वगैरे कुठे ठेवायला लावते? बॅगी गेटापाशी. गेटच्या बाहेरच, गेटच्या गेटच्या बाहेर. बाहेरच. हा, हा. म्हणजे रोडावरच. रोडावरच. हो ना, मग लागेच तर हा. वापसीच्या वेळेस एक चेक करतात ते लागेच तर. हा एक एक चेक करते. तुम्ही आपला प्रूफ दाखवा तुमची बॅग होय म्हणून सांगितलं. एक तर तुम्ही हा मोबाईलचा अरे lock बापा खोला, रे. अरे नाही तर मग बाप. डॉक्युमेंट, कारण की दूरचे पोरं येतात. आणि बरोबर आहे. दुसऱ्याची बॅग नेला तर हा मग ते तेच ना, हारपी सुरपी ते भेवच लागते ना. ना. हा, मागच्या वेळेस असं नव्हतं, डायरेक्ट कुणी बॅग घ्या आणि कुणी घेऊन जा असंच होतं. नाही, गेटापाशी एक- एक लटकायला check लावे. करतात ते हा हा एकदम बरं strict केलं काम तू. आहे. हो ना. आणि समजा गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस मग एंट्री दिल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे काय? डॉक्युमेंट म्हणजे ते फक्त आपले फोटो वगैरे पाहतात ना, तारीख पाहतात. हा हॉल तिकीट वरची. हा हॉल तिकीटवरची ना, मग फक्त हा. झेरॉक्स मागतो, फक्त झेरॉक्स सर्व डॉक्युमेंट 10वी 12वीचे नॉन हा हा क्रिमिनल सगळं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल हा, झालं, हा. 10वीचं मार्कशीट, Domicile 10वीचं बोर्ड सर्व. सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी झालं, पासपोर्ट नाही. फोटो 5-6, आधार कार्ड. 7 लागत आहेत फोटो. 7 लागत आहे ना, 7 फोटो, हा. आधार हा. कार्ड. आधार आणि कार्ड ते प्रत्येकाचे एक झेरॉक्स. लागते. फक्त याची लागते, फक्त आपलं ऍडमिट कार्ड भेटते ना, तो जसं ज्या दिवशी आहे तुमच्या त्या दिवसची फक्त, मग बाकी काही नाही लागे. हो काय दुसरं. हॉल तिकीटची झेरॉक्स लागते काय? हो झेरॉक्स हॉल तिकीटची. हा हा ओरिजिनल आणि झेरॉक्स पण. हो ते पर एकच झेरॉक्स लागते. तुम्ही झेरॉक्स आणा का ओरिजिनल आणा? कसं हा पण आणा. ओरिजिनल. हा फॉर्मही नाही, फॉर्मही लागत असेल ना. नाही तो आपण आपली तो म्हणतात ना, कुठे कुठे घेतात, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा घेतात. तरी सोबत घेऊन घ्यायचा, राव पडला हो, फॉर्मही घेऊन ते- घ्यायचा. हा. आणि त्याची ते पेमेंट स्लिप घेऊन झेरॉक्सची घ्यायची. वगैरे सुविधा नाही आहे याची कुठे. हा राहायची व्यवस्था हा. नाही. राहायची आहे, पण झेरॉक्स जेवायची. वगैरे नाही का? हा झेरॉक्स- जेवण लय महाग आहे म्हणते तिथं. जेवण महाग राहणारच आहे, कारण की गॅस सिलेंडर महाग आहे ना. हा गॅस सिलेंडर महाग अजून. भेटूनच न्यायला आणि- लागेल सिलेंडर. आणि 3-3 कसं हजारानं माहिती आहे आणले. कसं आहे माहित आहे का, ते तेवढा रोड काही चाले नाही तो. एक पोरगा धाबा गेला एकदम- होता म्हणते, एक पोरगा गेला होता काल आमच्या इकडला, तर तो सांगे हा. 2 अंड्याची चटणी तिथं दिली म्हणते 80 रुपयात. हो दिलाच असेल ना, कारण की पहा ते सांगा आता आता. हे फक्त 1 महिना कमवून यायचं इले. हा बरोबर आहे. हे 1 महिना कारण काय की द्यायले, ते- चहा वगैरे ते मग नुसते ते 10 रुपयाचा. असा नागपूर सारखा एरिया आहे ना, ते पुरा एकदम खुला आहे. एकदम मैदान जंगली एरिया आहे तो, काहीच नाही जंगली तिथं. एरिया पुरा ढाबा जंगल वगैरे एरिया. ढाबा वगैरे काहीच नाही तिथं, पुरी जंगल एरिया आहे तो. ते ना विमानतळ ढाबा आहे आता तिथं. काही लोकांना नवीन खोलला तिथे, आपलं चाललं पाहिजे म्हणून आता. हो काय बापा रे. हो. हो. आणि समजा गेटच्या अंदरची कशी काय प्रक्रिया आहे मग? समजा 1 वाजता तू लागला होता रांगेत, तर किती वाजता तुला अंदर घेतलं होतं गेटाच्या अंदर? गेटाच्या अंतर म्हणजे तुरंतच तो फॉर्म भरून झाल्यावर बिलकुल 10 मिनिटांमध्ये. काही आपला फॉर्म लिहून घेतला जाता का आपल्यापासून अंदर? हो. आपल्या म्हणजे असं काही नुकसान झाला. हा तिथे तर form- आपण जबाबदार आहे बा. हे ते आपण फोटो वगैरे जबाबदार चिपकायला आहे. लावत असेल त्याले. हो ते फोटो आपलं सिग्नेचर. हा हे काही झाल्यावर मग आपल्याला चिप दिल्या जाते लावून, सेन्सर. चिप सेन्सर नाही, ते नंतरच मिळते तिकडे. हो काय नंतर भेटते? हा, नंतर म्हणजे पहिले हाईट होते मोजमाप. हाईट चेस्ट. हाईट झाल्यानंतर चेस्ट नंबर मिळते. हो चेस्ट नंबर मिळाला का बिलकुल 5 मिनिटामध्ये सीधा 100 मीटर चालू. 100 मीटर. हो 100 मीटर सेन्सर वगैरे भेटला ते आपल्याला. हो चेस्ट झाल्यावर 5 मिनिटात, म्हणजे 5 मिनिटं बी नाही गोळा.
5 मिनिटं बी नाही म्हणजे असं गोळ्यात बहुत टाइम भेटते हा. पण गोळा 100 मीटर दुसरा आहे ना, इव्हेंट गोळा आहे ना, दुसरा इव्हेंट गोळा. हो दुसरा इव्हेंट गोळा. आणि ते कसं आहे माहित आहे का, हा हा कम से कम 10 बॅच, जसे पहिलेचे 10 बॅच आहेत समजा, हा हा तर 10 बॅचले पहिले 100 मीटर गोळा होईल. हा हा. आणि मग बाकीचे जे बॅच आहेत ना त्याच्या पहिले 5 किलोमीटर होईल असं आहे. अरे बाप्पाले का कारण की हो असा. म्हणून जे पण पहिले माहित आहे का, गोळा तुम्हाला अगर गोळा फेकायचा असेल या 100 मीटर मारायचा असेल, मला गोळाच फेकात आहे ना पहिले. पहिले तर माहित आहे का 5 किलोमीटर धावल्यावर बॉडी काहीच काम नाही काहीच काम करे. नाही करत, हात कामच नाही करत, तुम्हाला पुरी पहिलेच हाताची लावावं ताकद लागेल चालली जाते. हो तुम्हाला पहिले लागावं लागेल. कारण की फक्त 10 बॅचले पहिले तो फक्त हा 10 बॅचले फक्त पहिले घेते तो असं आहे. म्हणजे 1 वाजताच रांगेत लागा लागत मग. हो 2 वाजे बी लागला, 3 वाजे लागला तर होईल म्हणा. हा हा 2-3 वाजता लागलात त्याला. माझी तिसरीच बॅच होती माझी. अरे बापा रे. हो हो ना, बरोबर आहे. तिथे मस्त संडास करण्यासाठी शौचालयासाठी मस्त सुविधा आहे. हो काय, जाऊ देते का अंदर संडास वगैरे. अंदर नाही, अंदर संडासची सुविधा नाही आहे. हा हो फक्त बाहेर आहे, बाहेर सुविधा आहे फक्त. बाहेर तर अंदर पाहिजे ना. अंदर नसे, फक्त बाथरूम साठीची आहे सुविधा बस. हो ना बापा रे, लयच खतरनाक आहे मग. हो म्हणजे आता हा खतरनाक नाही म्हणू शकतो म्हणा, हो हो आहे चांगलाच. बरोबर आहे बरोबर आहे. आणि ते असे म्हणतात हा. याची जशी सुविधा तशी कुठे भेटली का. हा बरोबर आहे, अशी म्हणते आहे ना. हा, हा. त्या वरण गावले तर जेवण चालू आहे म्हणते बा, जेवण भेटते म्हणते इथं. हो का, चांगली हा. सुविधा केला मग हा जेवण. तिथे त्यानं मस्त सुविधा केली. जेवणाची सुविधा केला म्हणजे जेवणाची बहुत सुविधा केली त्यानं, जेवण केळे सगळंच. हा जेवणाची तिथंच सुविधा केला तिथंच ना. सुविधा आहे, बाकी कुठं सुविधा नाही. हो तर जेवणाची सुविधा केल्यानंतर बहुत महंगा काम होते तो. बरोबर आहे. हो हो आणि तेवढा बजेट येत नसेल त्याले. हा बजेट येत नसेल त्याला, पण तरी यायला पाहिजे कोण की तिथं जास्त पैसा आहे का नाही. गोंदियाला लय पैसा भेटते ना. हो तो तर आहे. गव्हर्नमेंटचा लय नक्षलग्रस्त एरिया असल्याच्यानं लय पैसा आहेत तिथं. नाही आता निघाला नक्षलग्रस्त. हो काय. हो नाही ना, आता इथं गोंदियाले शिपाईचं ग्राउंड होतं का नाही, तिथं तर लयच भाव त्यानं हे केलं, लय चांगली सुविधा केली ती. पोलीस मुख्यालय नाही काय, पोलीस मुख्यालय गोंदिया, हो तर मी गेलो होतो. कारंजा रोड तिथं गेलो होतो मी. मस्त सुविधा केली होती त्यानं. तुम्ही तरी फिजिकल होता का हा फिजिकल होतं ना तिथं. गोंदियाले. हा गोंदियाला. तुम्ही शिपाईला खाऊन गोंदियाला भरल्या होत्या. हा